नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे 5 किलो बटाट्याचे एकदम पांढरे शुभ्र असे बटाटा चिप्स किंवा बटाटा वेपर्स। मी या ठिकाणी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपण छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। 1 घंट्यासाठी आपण याला पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहे। बटाट्यावरील साल काढायचा आहे। साल काढून घेतलेले बटाटे आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सर्व बटाटे आपण साल काढून पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता स्लायसरच्या मदतीने चिप्स तयार करून घ्यायचे। चिप्स देखील आपण या ठिकाणी पाण्यामध्ये तयार करून घेतलेले आहेत। एका ताटामध्ये आपण पाणी घेतलेले आहे आणि ताटामध्येच आपल्याला हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। पातळ आकारामध्ये आपल्याला मस्त असे हे चिप्स तयार करायचे आहेत। तयार करून घेतलेले चिप्स आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला तुरटीचा खडा घ्यायचा आहे। तुरटीचा खडा आपल्याला चिप्स मध्ये फिरून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला तुरटीचा खडा टाकायचा नाही, फक्त आपल्याला या पाण्यामध्ये तुरटीचा खडा फिरून घ्यायचा आहे। जास्तही मोठा घ्यायचा नाही आपल्याला खडा, अगदी छोटासा खडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। तुरटीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपले चिप्स लाल होऊ शकतात। तर रात्रभर आपल्याला हे चिप्स झाकून ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी यामधील पाणी काढून टाकायचं आहे। दुसऱ्या एका पाण्याने मी छान चिप्स धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला चिप्स शिजवण्यासाठी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यामध्ये आपल्याला उपवासाचं शेंदे मीठ घालून घ्यायचं आहे। पाणी मी झाकून ठेवलेलं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी आलेली आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला चिप्स सोडून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला चिप्स शिजले की नाही चेक करायचं आहे। चिप्स आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचं आहे, तुटत नाहीये, मस्त असं शिजलेलं आहे। नखाने देखील तुम्ही याला दाबून बघू शकता। अजिबात आपला चिप्स कच्चा नाहीये, छान असा आपला हा चिप्स शिजलेला आहे। आता एका चाळणीवरती आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत आणि एका कॉटनच्या कपड्यावरती किंवा एखाद्या साडीवरती तुम्ही हे चिप्स पसरून टाकू शकता। अजिबात एकावरती एक पडता कामा नये। कडकडीत उन्हामध्ये आपण 1 दिवस हे चिप्स वाळवून घेतलेले आहेत। तळून देखील दाखवणार आहे। तळल्यानंतर बघू शकता त्याच्या आकारापेक्षा डबल झालेले आहेत, पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि छान मोठ्या आकारामध्ये देखील तयार झालेले आहेत। कुठेही तुम्हाला हे चिप्स काळे दिसणार नाहीत किंवा लाल दिसणार नाहीत। मस्त पांढरे शुभ्र असे आपले उपवासाचे बटाट्याचे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत।